सूर्याय नमः. गुड मॉर्निंग. तुम्हाला कळलंच असेल मी काय करत आहे. हो, मी विटॅमिन डी घेत आहे. मी कोवळ्या सूर्यप्रकाशात बसून सनशाईन विटॅमिन घेत आहे. आताच्या अभ्यासानुसार भारतात सुमारे 70% पेक्षा लोकांमध्ये जास्त लोकांमध्ये पण विटॅमिन डीची कमतरता आढळत आहे. का तुम्हाला खूप उदास वाटतं, थकल्यासारखं वाटतं, पायात गोळे येतात, पाय दुखून येतात, हातपाय दुखतात, मस्क्युलर पेन जाणवतो, सतत नैराश्य वाटतं, तर तुमची विटॅमिन डीची लेवल नक्की चेक करा. आताच्या रिसेंट संशोधनानुसार 31 देशातील 66 प्रयोग असे करून बघितले. त्याच्यात असं आढळलं की आपल्या शरीरातील विटॅमिन डीची लेवल जर 30 नॅनोमोल्सपेक्षा प्रतिलिटरपेक्षा कमी गेली तर आपल्याला नैराश्य पण येऊ शकतं आणि प्रौढांमध्ये नैराश्याचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणून विटॅमिन डीची लेवल जरूर चेक करा जर हे लक्षणं तुम्हाला आढळले असतील तर. फक्त 10 ते 15 मिनिट सूर्यप्रकाशात बसा. 10 ते 15 मिनिट किंवा अर्धा तासही बसू शकत असाल तर खूपच उत्तम. सकाळी 8 ते 10च्या वेळात बसा. काहीही करा तुम्ही त्या वेळात. कसा वेळ जाईल तुम्हाला कळणार नाही. चहा प्या, न्यूजपेपर वाचा. न्यूजपेपर वाचत असताना तर तुम्हाला अर्धा तास कधी जाईल कळणार पण नाही. गृहिणी असतील तर भाजीचं निवडायला आवर्जून उन्हात बसा. ऑफिस गोईंग असतील तर उन्हात बसा, नाश्ता करा, चहा प्या. सकाळी 8 वाजता कोळी मऊ लुसलुशीत ऊन असते मस्त आणि फ्रेश वाटतं. प्राणायाम करा, योगा करा उन्हात बसून. कसा वेळ जाईल तुम्हाला कळणार पण नाही. पण आवर्जून उन्हात बसा, नाही तर तुम्ही स्वतःला नैराश्याकडे ढकलत आहे. उन्हात जाणं टाळण्याकडेच सगळ्यांचा कल असतो, पण उन्हात न जाणं किती धोकादायक आहे याची कल्पना कदाचित त्या माणसांना नसावी. तुम्ही उन्हात जात नसाल तर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता. उन्हात न जाणाऱ्यांना डिप्रेशनचा आजार जडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हात जात नसाल तर राहा खबरदार. ऊन कमी खाणार त्याला आजार घेरणार. विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तुम्हाला नैराश्यानं ग्रासणार. सूर्यप्रकाशात जा, निरोगी राहा. बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाला अनेक आजार होऊ लागले. शरीराच्या पोषणाला माणसाला अनेक विटॅमिनची गरज भासते. या विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे माणसाला अनेक गंभीर आजार होऊ लागले. सुरुवातीला हा आजार फक्त